खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपल्या भारत देशात होत नसून जगातील 56 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटानं संपन्न होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या भारत योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो रे बोलो जोर से बोलो ताकत से बोलो मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी आमच्या डेपोचे आदरणीय आमचे स्वामी सर यांना विनंती करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारून कार्यक्रमाला सुरुवात करून द्यावी. धन्यवाद सर. मी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांसह विचारण्याची विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. उद्धारली पोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे म्हणत वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं तळागाळातील शोषित पीडित उपेक्षित सर्व समाजाला बाबासाहेब कळाले. बाबासाहेबांची कृपा म्हणूनच आज आपण या ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा करतो आहोत. आणि याही वर्षी डेपोमध्ये छोटेखानी मिरवणूक आणि डेपोतील कर्मचाऱ्यांचा गुणगौरव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायदे बाबासाहेबांचं कामगाराप्रतीचं असलेलं कार्य हा विचार जयंतीच्या निमित्तानं का होणार आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा, कर्मचाऱ्यांचं ज्ञान प्रबोधन व्हावं हा एक या जयंती कमिटीच्या पाठीमागचा उद्देश असतो. त्या खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपल्या भारत देशात होत नसून जगातील 56 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटानं संपन्न होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या भारत देशामध्ये 14 विद्यापीठ तयार आहेत. असा जगातील एकमेव महापुरुष आहे ज्याच्या नावानं शिक्षण क्षेत्रातील 14 विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असल्याचा गौरव या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावाच वाटतो. मी या ठिकाणी औसा पोलीस स्टेशनचे PSI साहेब आदरणीय दंतुरे साहेब त्याचबरोबर आपल्या पाटील साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या कार्यक्रमाच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. खरं तर भारतीय आम्ही सर गेल्या वर्षी एक नवीन उपक्रम राबवला होता. प्रत्येक जयंतीला वेगवेगळ्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्याला नक्कीच थोडा वेळ नाही एखादं पुस्तक वाचून त्या पुस्तकाचा सार घेणे इतका, परंतु एक भारताचं संविधान वाचणे इतका वेळ नाही, परंतु आपण भारताची उद्देशपत्रिका देवण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश होता. भारतीय संविधानाचा सार आपल्याला समजला पाहिजे, भारतीय संविधानाचे मूल्य आपल्याला समजले पाहिजे.
त्या अनुषंगानं जयंती उत्सव समितीच्या वतीनं एक आणि स्वामी साहेबांच्या संकल्पनेतून कार्यक्रम ठरला होता. सरांना पुढील कार्यक्रम असल्यामुळे आणि सरांच्या सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी आदरणीय राठोड साहेब आणि होळकर साहेब यांनाही विनंती करतो की साहेबांचे पुष्पहार घालून रवी सर ठिकाणीही साहेबांच्या सहकार्यांचा सत्कार करायचा आहे. आहे सर आहे. भाऊजी धन्यवाद सर, आपण आपला वेळातून वेळ काढून या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलात, आम्हाला आपलं सहकार्य दिलात. पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आमच्या आगारातर्फे अल्पोपहाराचा सुद्धा त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे. आपण जेवणाचा आस्वाद करून आपण आपल्या पुढील कामानिमित्त जाण्याची मी अपेक्षा करतो. तो खर्च या ठिकाणी आम्ही न करता एक अशी भेट होतो आपण आलेल्या प्रमुख पाहुण्याला किंवा येणाऱ्या सर्व कार्यक्रमासाठी त्यातून आपल्याला एक वेगळी प्रेरणा भेटत आणि येणाऱ्या प्रमुख पाहुण्याला एक वेगळी संकल्पना भेटत. अशी एक संकल्पना आदरणीय स्वामी सरांनी आम्हाला दिली, त्या अनुषंगाने सातचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे आपण सार्थक मार्गदर्शन करणारे कामगार चळवळीचा प्रखर अभ्यास असणारे आदरणीय होळकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी जयंती कमिटीचे सचिव अमित कांबळे यांना विनंती करतो की आपण साहेबाचा पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन व भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका देऊन सन्मान करावा. त्याचबरोबर आपल्या आगाराचे आगार लेखाकार आदरणीय राठोड साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी अदमभाई शेख यांना विनंती करतो की आपण साहेबांचा पुष्पहार पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका देऊन सन्मान करावा. त्याचबरोबर शिवजयंती जन्म उत्सव समिती औसा आगार याचे अध्यक्ष परमेश्वर मुळे यांना विनंती करतो की आपण रवी साबळे सर यांचा शाल श्रीफळ आणि भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका देऊन गौरव करावा. धन्यवाद सर. खरं तर बाबासाहेब आणि बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचे कायदे हा कामगार चळवळीचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. अतिशय ऊन झाले त्याच्यामुळं मी जास्त या विषयावर सध्याच बोलणार नाही. आपण कधीतरी चर्चासत्र राहिलं तर आपण त्या विषयावर ह्या गोष्टी बोलू. की हातीने घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, की हातीने घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. ज्या काळामध्ये इथल्या वर्णव्यवस्थेचा पगडा इथल्या समाजव्यवस्थेवर होता त्यावेळेमध्ये खऱ्या अर्थानं इथल्या विश्वाला, जगाला आणि आपल्या देशाला शांतीचा समतेचा संदेश देणारे विश्ववंदनीय सिद्धार्थ गौतम बुद्ध, निधड्यात छातीवरी अभिमानाची दरी कोरणारे विटू माझा लेकुरवाळा, फळांचा मेळा म्हणणाऱ्या संतांची ही पवित्र संतभूमी, जुलमी जातीवाद्या विरोधात दंड फुटून बंड पुकारणारे महामानव महात्मा ज्योतिबा फुले, निधड्या छातीवर स्वराज्याची गोळी घेऊन आदर्श पुत्र म्हणवणारे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, जिच्या कुशीमधून या स्वराज्यातलं देखणं नेतृत्व वाढलं व घडलं असं जगातलं सगळ्यात वंदनीय मातृत्व म्हणजे मासाहेब जिजाऊ. आणि शर्ते कितीक झाली दुखास पार नाही, शर्ते कितीक झाली दुखास पार नाही, ये रे शिवहा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, म्यानात तलवार उरली नाही. हिंदवी स्वराज्याचे स्वरसंस्थापक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज. जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भीमराव, जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भीमराव. अरे गुलामगिरीच्या या चिखलात का तू रुतून बसलास ऐरावत, अंग झाडून निघाय रे कल गुलामगिरीवर वार. असं म्हणत आपला संदेश भारतच नव्हे तर रशियाच्या चौकात गाणारे थोर साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे. आणि एवढा काळ किती हराम होता, विचार करा, जुना काळ किती हराम होता. त्या काळामध्ये तिथल्या वर्णव्यवस्थेच्या छाताडावरती पाय देऊन एका महामानवानं तुम्हा आम्हाला त्या जातीय किड्यातून मुक्त केलं. त्या महापुरुषाचं नाव आणि महापुरुषाची आज 135वी जयंती आज आपण या ठिकाणी संपन्न करते वेळी या बाबासाहेबांसोबतच बाबासाहेबांसोबतच या देशातील आणि ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महामातांनी आपल्या कामाच्या माध्यमातून योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना महामातांना मी सर्वप्रथम श्रीवार वंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला असं मी जाहीर करतो. मित्रांनो, आत्ताच या ठिकाणी आपल्या घराच्या वरिष्ठ मॅडम जय मॅडम आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी जयंती समितीच्या उपाध्यक्षा महिला प्रमुख खंडे मॅडम यांना विनंती करतो की आपण जय मॅडमचं पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आगाराच्या लिपिक दळे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी राऊत मॅडमला विनंती करतो की आपण मॅडमचं पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पाटील मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी निलवी मॅडमला विनंती करतो की आपण मॅडमचं पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. खरं तर लांबत चाललेला स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबूयात आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी अमितला विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रधान व्यवस्थापक साहेब स्वामी साहेब, आपले AWS साहेब आणि येथे जमलेले सर्व मान्यवर आणि सर्व भीमसैनिकांनो. आता वेळ एवढा कमी होता की प्रस्तावना मांडण्यासाठी मला अभ्यास करता आला नाही. जास्त काही बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतो. औसा आगार अगोदरपासून आपल्या आगाराची एक खासियत आहे की आपण सर्व धर्म सर्वभाव समजून आणि सर्व एकता दाखवून आपण काम करतो आणि कार्यरत करतो. डॉक्टर बाबासाहेबांनी जो लढा लढला आहे तो ह्याच विषयावर होता की सर्वांनी एकजूट व्हावं, संघर्ष करावा आणि न्यायासाठी हक्कासाठी आपली लढाई जगावी. आणि कुठून तरी आज असं वाटते औसा आगारामध्ये माझ्या मते सर 3-4 संघटना कार्यरत आहेत. आणि आपली भीम जयंती उत्सव जयंतीची कमिटी जी आहे ती प्रत्येक संघटनेचा प्रत्येक पुढारी कोणत्या कास्टचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या ह्याचा काहीही नाही, सर्वांनी मिळून हा कार्यक्रम रचलाय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेवढे महार लोकांचे आहेत तेवढेच कामगारांचेही आहेत, तेवढेच महिलांचेही आहेत. सांगू इच्छितो बाबासाहेबांनी एवढा लढा दिलाय, तो त्या काळामध्ये जेवढा लढा दिलाय आपण तो आत्ता देऊ शकत नाही. पण आपण कोणतंही कार्य चांगलं करताना सर्वांनी एकजुटता जर असली तर कसा कार्यक्रम सक्सेसफुल होतो हे आजची जयंती सांगून दाखवली तुम्हाला. तरी जास्त काही बोलणार नाही. सर्वांना एवढीच विनंती करतो की असंच एकता आपल्या औसा आगाराची पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जावी आणि असंच म्हणून आपण सर्वजण काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद. आम्ही खरं तर आपल्या बोलण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण केलेल्या कामाचं सर्वांना साक्ष आहे. प्रत्येक गोष्ट बोलण्यातून दाखवायची नसते, काही गोष्टी प्रत्येकून करून दाखवायच्या असतात, लोक समजतात. त्याबरोबर त्या उद्देशाने आपण सर्व काम केलं. दुसरा एक आपण उपक्रम ठरवला होता डॉक्टर बाबा की आपण शिवजयंतीला पुस्तकाचं सरांच्या संकल्पनेतून शिवविचाराचं पुस्तक बाल पुस्तक आपण विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्या अनुषंगानं ह्या आंबेडकर जयंतीला काय करावं असा एक डोक्यात आमचा प्रश्न आला. सरांच्या आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आले की आपण भारताची उद्देशपत्रिका सर्वांना भेट द्यावी. आणि हा झाला आपला सत्काराचा विषय झाला.
काल आमच्या डोक्यात एक विषय आला किंवा आपण शून्यातून विश्व निर्माण केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्रामध्ये गेले 4-6 महिन्यापासून स्पर्धा आपल्या सगळ्या स्वच्छ बसस्थानकाची होती. अतिशय अभिमानाने सांगा वाटतं की सरांच्या मार्गदर्शनातून सरांच्या अफाट कष्टातून आपला अवसारा आगार आज 1 नंबरला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पोहोचलेला आहे. त्याबद्दल सर्वांनीच आदरणीय आपल्या स्वामी साहेबांचे मोठ्या काळाच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. नक्कीच सर, तुमच्या स्वप्नातला आदर्श बसस्थानक आम्ही सुद्धा आमच्या प्रत्येकाच्या पद्धतीनं घडवण्याचा 100% प्रयत्न करू. तुमच्यासारखा आगार व्यवस्थापक आगाराला लाभणं आणि आपण एकदम औसा म्हणजे औषध इतिहास असा आहे सर, औसा म्हणजे ब्लॅकलिस्ट मध्ये अडकू आहे. पनिशमेंट डेपो आवश्यकता. आज परिस्थिती अशी झाली की आपला औसा म्हणजे लातूर विभागामध्ये टॉप अडकू आहे. आपण अशी परिस्थिती आज कसं असतं, एखादा काम करत असताना कामगारांची तयारी असते, कामगार करणारे असतात, करून घेणारा मालक जर सक्षम असत, मालकाकडचं ते स्केल असत तर काम अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आणि आपण आमच्या कल्पनेच्या पलीकडले आहात. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपण या ठिकाणी आदर्श बसस्थानकाचा क्रमांक आपण पटकवलेला. आज 1 नंबरच्या रँकमध्ये आपण आहोत. त्या अनुषंगानं साहेबांचं योगदान तर आहे, साहेबांचं मार्गदर्शन तर आहे, तर त्याचबरोबर आपल्यातल्याच काही निवडक कर्मचाऱ्यांनी आपल्या वेळातून वेळ काढून आपल्या अल्प पगारामधून सुद्धा या श्रमदाना बरोबरच स्थावर आपल्याला एखादी भेटवस्तू देता येईल का, या अनुषंगानं आगाराला काय भेटवस्तू दिल्या बसस्थानकाला. त्यामध्ये आपल्या राऊत मॅडम, चांगोना राऊत मॅडम आहेत, प्रवीण सूर्यवंशी आहेत, अनिल गोरे आहेत, मोरे नाना आहेत, राहुल सूर्यवंशी आहेत, करंजकर ड्रायव्हर आहेत, विजय जाधव आहेत, गोविंद गोरे आहेत, माणिकरावजी बडे आहेत, पांचाळ नामदेव आहेत, विष्णुदास चंदे आहेत. या सर्वांनी आपल्या परीनं आगाराला आणि बसस्थानकाला एक भेटवस्तू देऊन या सौंदर्यात तुम्ही अतिशय भर पाडला सर. त्याबद्दल कुठंतरी आपल्या माणसाचं आपण नक्कीच कौतुक केलं पाहिजे. म्हणून या आजच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी या सर्वांनाच विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे यायचं आहे आणि सर्वच मान्यवरांच्या हस्ते आपण तुम्हाला भारताची उद्देशपत्रिका आणि भारतीय दरेकर काकांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या ह्याच्यामधून आपल्याला भेटवस्तू दिलेली आहे. खरं तर आम्ही नावं टाकले होते, गडबडीमध्ये काय तरी नाव राहून गेले असतील. आपण इथे उपस्थित असाल, आपण मोठ्या मनानं आम्हाला हे करून आपण या ठिकाणी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. अतिशय पुण्याचं काम म्हणलं तर राऊत मॅडम आणि प्रवीण सूर्यवंशी इतकं थंड पाण्याचं आपल्याला प्लॅन केलेला आहे. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. तसं दान करायला सुद्धा पोहोच लागते. दान करायला पोहोच लागतं, कुणाचंही काम नाही, ते आयला गेल्याचं नाही रे काम. संत तुकाराम महाराजांचं सांगितलं, काम एखादी भेटवस्तू द्यायला किंवा एखादी वस्तू दान द्यायला त्याला थोडी मन मोठं लागतं आणि आपण तेवढं हे करून आपण एक मोठा सिंहाचा वाटा घेतलेला. त्याबद्दल मी राऊत मॅडमला आणि प्रवीण सूर्यवंशीला या दोघांनाही इकडे समोर बोलवतो, आपण आपला सत्कार स्वीकारावा. मी राऊत मॅडमचा सत्कार करण्यासाठी, राऊत मॅडमच्या कामाचा उल्लेख करण्यासाठी मी आपल्या आगाराच्या जय मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका देऊन आणि हार घालून मॅडमचा गौरव करावा. प्रवीण सूर्यवंशी आपण या ठिकाणी यायचं आहे. माणिकराव बडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. माणिकराव बडे असतील, अनिल गोरे असेल, नाना मोरे असतील, राहुल सूर्यवंशी असेल, करंजकर असेल, विजय जाधव असतील, गोविंद गोरे आहेत, माणिकराव बडे, पांचाळ नामदेव, विष्णुदास चंदे, या सर्वांनाच विनंती करतो की आपण सर्वजण एकदा स्टेज करा. वेळ कमी आहे, प्रत्येकाचं नाव घेत प्रत्येकाचं आपण जर हे करतो तर वेळ आपल्याकडे पुरणार नाही. या प्रत्येकजण जे उपस्थित असतात ते प्रत्येकजण श्रीधर बिराजदार आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. व्यंकट बनगर यांत्रिक कर्मचारी यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या सहकार्यातून ऑक्सिजन पार्क अतिशय सुंदर संकल्पना होती. खरं तर काही या पॉईंटला आपण मागं होतो आणि ते देण्याचं काम करण्याचं त्यांनी गेलं. त्याचं बांधकाम असं असे वेगवेगळे उपक्रमातून आपला अवतार सुजलाम सुफलामच्या बाजूने जात आहे. देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी औसा आगाराच्या वतीनं या ठिकाणी
शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या हातून असंच शुभ कार्य शुभ कामं घडत राहो, आपल्याला नवनवीन संकल्पना मिळत जावो हीच त्या आंबेडकर जयंतीच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. आणि राहिलेल्या सर्व त्या दानशूर व्यक्तीचे सर्व आपण त्यांचे हर असतील पत्रिका असतील साहेबांच्या कॅबिनमध्ये ठेवणार आहोत. साहेब त्यांच्या आवेदनानुसार ड्युट्या संपल्यानंतर ते त्यांना देतील. वय वर्ष 58 आहे. वाटत नाही ना. 58 गेल्या 2-3 वर्ष महिन्यामध्ये पुन्हा रिटायर आहे. मॅडम या जरा. अजून कोण कोण आहे? जयंतीला एक आपण आदर्श पाल्यांचा आणि पालकांचा असा सत्कार ठेवला होता. आपल्या घरातील बाबा मुनियार यांचे चिरंजीव अतिशय सुंदर निसर्गाने दिलेली ही कला असते. आपल्या या कलेमध्ये आपण आपलं करिअर करावं. प्रत्येकाला वेगवेगळं करिअर असतं. अतिशय सुंदर तुमच्या हातामध्ये या ठिकाणी ईश्वराने ताकद दिलेली आहे. प्रत्येक निसर्गाचं चित्र तुमच्या हातातून वहीत उतरवतात. अतिशय सुंदर आणि सर्वांना परत मोठ्या काळाच्या गजरामध्ये आरमानला आपण या ठिकाणी पुढील भविष्य आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. हॅलो घाटनांदूर त्याचबरोबर मी बाबा मुनी याचं सुद्धा खरं तर पाल्यांसोबत तर पालकांचं सुद्धा तेवढंच मोठं योगदान असतं. मी बाबांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी आगार व्यवस्थापक साहेब यांना विनंती करतो की बाबांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी भारताची उद्देश पत्रिका आणि हार घालून या ठिकाणी बाबांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर आगाराला वेळोवेळी भेट देणारे श्रीराम हारसुळे साहेब यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या अतिशय सुंदर प्रतिमा आगाराला भेट दिल्या. मी बालाजी सूर्यवंशी बालाजी आरसुळे साहेब श्रीराम आरसुळे साहेब यांना विनंती करतो श्रीराम आरसुळे साहेब यांना विनंती करतो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आरसुळे साहेबांनी रेखा शाखा CI बुकिंग आणि वर्कशॉप या ठिकाणी 3 बाबासाहेबांच्या सुंदर अशा प्रतिमा दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी आरसुळे साहेबांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आगार व्यवस्थापक साहेबांना विनंती करतो होळकर साहेबांना की त्यांनी साहेबांचं पुष्पहार पुष्प करावं. आणि मुलगी शिकली पाहिजे. मुलगी शिकली की घर सुधारतं. मुलगा शिकला तर एक घर सुधारण, परंतु मुलगी जर चांगली शिकली ऍक्टिव्हिटी सुधारतं म्हणल्याप्रमाणे आपल्या घरातील शिवाजी कांबळे यांची कन्या या ठिकाणी कराटेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून तिथे सुद्धा वेगवेगळं मेडल मिळालेलं आहे आणि तिने या ठिकाणी आपल्या जयंतीच्या ठिकाणी आलेली आहे. मी तिथं स्वागत करण्यासाठी जय मॅडमला विनंती करतो की तिला सुद्धा या ठिकाणी जळी मॅडमला विनंती करतो जळी मॅडमनी त्यांचं पुस्तक देऊन एक स्वागत करावं. धन्यवाद सर. खरं तर आपण आंबेडकर शाहू फुले आंबेडकर सारखं वाचत असतो हे करत असतो, परंतु हाही तेवढा क्षण महत्वाचा होता. आपल्या माणसाचं कौतुक करणं हे खूप महत्वाचं होतं. मी या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो आणि दळवी मॅडमला विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा. कार्यक्रमाचे अध्यक्ष आगाराचे आगार व्यवस्थापक स्वामी सर तसेच सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कुलकर्णी सर आगाराचे आगार
लेखकार राठोड सर आणि रवी सर या कार्यक्रमा म्हणजे इथं सर्वजण एकत्र होण्याचा उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला तो हाच दिवस. तसेच त्या काळी जो गुलामगिरीच्या अंधाराच्या काळोखात समाज होता त्या समाजाला एक सूर्याचा प्रकाश देण्याचे कार्य केले तो म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी या महामानवाचा जन्म झाला. ते मूळचे महाराष्ट्रातीलच होते, परंतु त्यांचे वडील सैन्यात सुभेदार असल्यामुळे ते त्या ठिकाणी नोकरीच्या कारणाने गेले होते. ते त्यांच्या आई वडिलांचे पुढचे 14वे अपत्य होते, परंतु हे एक विलक्षण बुद्धीचे अपत्य होते की त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर असेल किंवा बुद्धीच्या जोरावर त्यांनी समाजाला एक वेगळ्या दिशेने नेले की ज्या समाजामध्ये रूढी परंपरांनी किंवा दलित समाज जो पिळलेल्या अवस्थेत होता त्यांना एक वेगळी दिशा दिली किंवा त्यांना समाजात मानाने जगण्याचे स्थान दिले. या महामानवाचे 3 गुरु होते ते म्हणजे कबीर, गौतम बुद्ध आणि महात्मा फुले. बुद्धाचा धम्म कबीराची वाणी, बुद्धाचा धम्म कबीराची वाणी, फुलेंची शिकवण, केळुसकरांची मेहरबानी. या सर्वांच्या विचारांनी घडला तो भीम. या सर्वांच्या विचारांनी घडला तो भीम. म्हणूनच जग त्याला मानते सलीम. म्हणूनच जग त्याला मानते सलीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक असेल, सामाजिक किंवा राजकीय या वेगवेगळ्या क्षेत्रात असे काम आहे की त्या क्षेत्रातील कामाची दखल इतिहासानेही घ्यावी लागली. त्यांनी उच्च शिक्षणासाठी असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी आपल्या भारतात एवढी परिस्थिती नव्हती, त्यामुळे त्यांना परदेशात प्रशिक्षणासाठी जावे लागले. त्या जाण्याकरिता त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बडोदा संस्थानाचे महाराज जे होते सयाजीराव गायकवाड त्यांनी शिष्यवृत्ती चालू केली होती. त्या शिष्यवृत्तीचा लाभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला आणि त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर त्यांनी परदेशात शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेऊन त्यांनी 32 पदव्या मिळवून भारतात येऊन भारतातही असंच वाखण्याजोगे कार्य केले जे की सर्वांच्या जीवनाला ते पुरेपूर त्याचा लाभ झाला. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण शैक्षणिक रित्या असतील किंवा महिलांच्या बाबतीत तर एवढं कार्य केले. हिंदू कोड बिल जे आहे ते हिंदू कोड बिलामध्ये महिलांच्या बाबतीतची मुद्दे जी मांडले त्यांनी. ज्या काळी चूल आणि मूल याच गोष्टीची संबंधित महिला होती त्या महिलांना पूर्ण समाजात कशा पद्धतीने वावरावे किंवा संविधानातून एखादी गोष्ट महिलेला दिली तर ती कशी मानाने उंच मान करून समाजात जगेल या गोष्टींचा दाखला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि याच कार्याची दखलही संविधानाने घेतली. त्या काळी हिंदू कोड बिलाला एवढं समाजातून विरोध झाला की ते बिल म्हणजे बंद पडले. पण बिल बंद पडले परंतु त्यातील मुद्दे अशा अनेक मुद्दे संविधानातही मांडले गेले आणि त्याच मुद्द्यातून महिलांना समाजात ताठमानेने जगण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे त्याच काळी खरंच अर्थाने तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लाडक्या बहिणी होत्या, परंतु त्यांना कुठं आठाकडे लाडक्या बहिणीचं दिल्या म्हणून काय झालं त्याच काळी या बहिणी लाडक्या होत्या. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक सामाजिक कार्य केले. 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, पैशकारणी सभा असेल, त्यात मनुस्मृतीचे दहन असेल, महार परिषदेत त्यांनी जी घेतली बौद्ध धर्माची म्हणजे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही या बाबतीत जी घोषणा केलेली होती त्या घोषणेतूनही त्यांनी आपले सामाजिक कार्य उल्लेखनीयजोगे केलेले आहे. याच महामानवाला माझा मानाचा मुजरा. या महामानवाच्या बाबतीत बोलावे तेवढे कमीच आहे. आणि या महापरिनिर्वाण दिन यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. त्यांना मी मानाचा मुजरा करून मी माझे 2 शब्द इथे संबोधित. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद मॅडम. अतिशय सखोल अशा अभ्यासातून आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर छोटीला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी येऊन आपलं अनुभव व्यक्त करा. माझे नाव आनंदी नगराज पाटील.
शुभेच्छा. शून्यातून केली सुरुवात अमर झाली इतिहासात. शून्यातून केली सुरुवात अमर झाली इतिहासात. आंबेडकर असे त्यांचे नाव. आपल्या सर्वांचे असे भीमराव. आपल्या सर्वांचे असे भीमराव. कोणी म्हणतात भीमराव तर कोणी म्हणतात बाबा. कोणी म्हणतात भीमराव तर कोणी म्हणतात बाबा. आजही आहे या महामानवाचा सर्वांच्या मनावर ताबा. मनावर ताबा. नमस्कार, मी आदिती नारायण पाटील श्री मुक्तेश्वर महाविद्यालयात मी शिक्षण घेते. सारोळा गावची मी रहिवासी. आज मी अगदी 2 शब्द एका महापुरुषाबद्दल बोलणार आहे. आज 14 एप्रिल या दिवसाची खास महत्त्व म्हणजे संविधान रचणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत ज्यांच्यामुळे मागासवर्गीयांना नोकरीच्या क्षेत्रात सवलती मिळणे अगदी शक्य झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना न्याय तर मिळवून दिला, परंतु आपल्या सर्वांना आवडणारी रविवारची सुट्टी देखील त्यांनी मिळवून दिली. जाता जाता त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य सांगून जाते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. The life should be rather than the long disgusting journey. The hard work is the key of the great success. माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि चांगलं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी भाषण केलं. यानंतर मी तुम्हाला विनंती करतो की आपण अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख साहेब, प्रमुख पाहुणे श्री होळकर साहेब, राठोड साहेब व सर्व महिला मॅडम, आज आपण या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशच्या दोन्ही हाताने महिलांसाठी भरपूर त्यांनी लढा दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचं दहन महिलांसाठी केलेलं आहे. कारण मनुस्मृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की महिला फक्त कामाची वस्तू आहे, तिला संपत्ती बाळगण्याचा किंवा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे मनुस्मृती दहन करून आत्मविश्वास वाढविला व सर्व बहुजनांना आपण पुढे येऊन कार्य करू शकता, शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी मनुस्मृती दहन केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी 1827 महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह करून सर्वांसाठी पाण्याचे तळे सर्वांसाठी खुले केलेले आहे. त्या काळी कुत्रे मांजरांना पाणी पिण्याची मुभा होती, परंतु माणसांना पाणी पिण्यासाठी तिथे परवानगी नव्हती. त्याचा सत्याग्रह परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय लवजी, जय शिवराय, जय भीम. आताच या ठिकाणी आपल्या योगदानातून आगाराला गार्डन रूपामध्ये जे काय मोलाचं सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे. मी आपल्या कर्मचारी अनिल गोरे यांनी आपल्या ड्युटीच्या निमित्ताने थोड्या वेळापूर्वी हजर नव्हते, आता ते उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांचा भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका पुष्पहार घालून त्यांचा गौरव करावा. आगाराच्या समुद्रात भर टाकण्याचं अतिशय उत्कृष्ट काम केलं. आपल्या हातून असंच श्रमदानाचं काम घडो, वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपलं कार्य पुढे नेऊ हीच या ठिकाणी आपल्या शुभेच्छा. मी राठोड साहेबांना विनंती करतो की आपण अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही आम्हाला संबोधित करतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आगार व्यवस्थापक, ओढीले अनेक बंधनांना न्याय मिळवून दिला बहुजनांना, निर्माण केले संविधान, घडिले कारण लोकशाहीला. सलाम माझा या महामानवाला, सलाम माझा या महामानवाला. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम. मला बाबासाहेबांबद्दलचे विचार व्यक्त केले सांगितले. मी आदरणीय होळकर साहेबांना विनंती करतो की अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.
उपस्थित सर्वांना प्रथमतः जय भीम. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या आगाराचे आगार प्रमुख श्री स्वामी साहेब, तसेच मंचावर उपस्थित माझे सहकारी, उपस्थित असलेले सर्व आंबेडकर प्रेमी, सर्वांना माहीतच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. जगातलं एक कोलंबिया नावाचं अमेरिकेतलं एक मोठं विद्यापीठ आहे, जवळपास 350-400 वर्ष जुनं असलेलं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाने ठरवलं की 21व्या शतकामध्ये मागच्या 300-350 वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कोण आहे याचा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. आणि कल्पना करा, या 350 विद्यापीठामध्ये जगातले अनेक महापुरुष असतील, अनेकांनी खूप म्हणजे त्या विद्यापीठामधून शिक्षण घेतलेले होते. आणि त्या विद्यापीठामधला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी जो ठरलाय ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आजही त्या विद्यापीठामध्ये जी मोठी लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचं चित्र आहे. मोठं विद्यापीठ आहे. अजून एक विद्यापीठ आहे, तसंच लंडनमधलं जे काही इकॉनॉमिक्सचं विद्यापीठ आहे, लंडन ऑफ इकॉनॉमिक्स, त्याही विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं विचारांचं म्हणजे त्यांचं तेलचित्र त्याही विद्यापीठामध्ये आहे, मी असं ऐकलं आहे. म्हणजे कुठलंही विद्यापीठ घेतलं मोठं, त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं कौतुक त्या ठिकाणी झालेलं आहे. बाबासाहेबांचं जर आयुष्य पाहिलं तर साधारणतः 65 वर्षाचं आहे. त्या 65 वर्षांमध्ये त्या माणसाने काय काय केलं आहे याचा थोडासा विचार जरी केला तरी मती गुंग व्हायला लागते. 32 डिग्र्या, पण त्या डिग्र्या असंही नाही की एखादी एका विषयातली आहे म्हणून. MSc इकॉनॉमिक्स आहे, LLD आहे, कुठल्या विद्यापीठाचं समजावं. बाबासाहेबांनी खरं ते मूळचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, पण मग आम्हाला माहीतच नाही. बाबासाहेबांना माहीतच काय, फक्त संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचं योगदान मोठं आहे माहिती आहे आपल्याला. त्यात त्यांचं योगदान मोठंच आहे, पण सर्वात जर योगदान जर बाबासाहेबांचं काय असेल तर अर्थशास्त्रातलं आहे, कारण ते अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत. तसंच बाबासाहेबांनी एक अजून म्हटलं जातं की संविधान सभा जी आपली राज्यघटना निर्माण झाली तिथं संविधान सभेने निर्माण केलेलं आहे. मग बाबासाहेब निर्माण केली किंवा बाबासाहेबांचं योगदान मोठं असं का म्हटलं जातं? याचं कारण असं आहे, संविधान आपली जी काही घटना आहे ते सर्वांनी निर्माण केली संविधान सभेच्या निर्माणाच्या माध्यमातून. पण जी घटना आपल्या देशाला, आपल्या परिस्थितीला कशी सुसंगत आहे याचं जी मांडणी आहे मसुदा समितीमध्ये, जिथे 7 लोक होते, त्या 7 लोकांमध्ये 2 लोक तर परदेशात होते. त्यातला एक व्यक्ती जो आहे तो आजारीच होता आणि दोघं आपल्या शारीरिक व्यंगामुळे म्हणा परिस्थितीमुळे येऊ शकले नाही. म्हणून संपूर्ण जी काही संविधानाची जी काही निर्मितीचं मसुद्याचं काम आहे ते केवळ एकट्या बाबासाहेब आंबेडकरांवर पडलं हे मी म्हणत नाही. किंवा जे काही त्या घटनेमध्ये जे कृष्णमाचारी आहेत त्यांनी स्वतः या गोष्टीचा उल्लेख केला की या संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचं योगदान किती महत्वाचं आहे. एका बाजूला बाबासाहेबांनी ही चळवळ तर लढलीच, तसेच महिलांसाठी असेल, कामगारांसाठी असेल किंवा सामाजिक चळवळ असेल. आता उल्लेख झाला 14 तळाचा, जिथं जनावरांना पक्ष्यांना पाणी पिण्याची मुभा होती, मग माणूस म्हणून माणसाला तिथं पाणी पिण्याची व्यवस्था आपल्या व्यवस्थेनं नाकारली होती. ते तोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. स्त्रियांवरचा तो काय अन्याय होता, जे अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये जगत होती, ते तोडण्याचं काम मनुस्मृती जाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं कार्य या 65 वर्षामध्ये जर अजून एक 10 वर्ष त्यांना जर जीवन लाभलं असतं तर आजची जी आपली परिस्थिती आहे आपल्या देशाची याच्यापेक्षा निश्चितपणे खूप चांगली परिस्थिती राहिली असते असं मला वाटतं. पण येतीला खेळ अशा महान पुरुषालाही केवळ 65 वर्षच जीवन जगता आलं. बाबासाहेबांनी केलेले अनेक कामं जे आहेत त्यांचं कर्तृत्व आहे खूप मोठं आहे आणि केवळ एका समाजासाठी एका धर्मासाठी नाही, बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी सर्व मानव जातीसाठी काम केलेलं आहे. अशा या महामानवाला मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी वंदन करतो. त्यांच्या कार्याचं कौतुक व्हावूया. त्यांच्या कार्याचं दरवर्षी अशाच प्रकारे आपण यात्रा आपली जी कमिटी आहे जे आपण काम करतात ते खूप चांगलं आहे. असंच काम आपण दरवर्षी करावं
असं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं त्या ठिकाणी 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर, अतिशय सुंदर आणि अभ्यासू या ठिकाणी आपण आम्हाला मार्गदर्शन केला. एक किस्सा आठवला सर, कोलंबिया विद्यापीठाचा किस्सा निघाला. मला एक उदाहरण आवडलं होतं. असंच एक व्याख्यानाला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी उदाहरण होतं की मोठे किती व्हावं, माणसाने मोठं किती व्हावं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराइतकी माणसाने मोठं व्हावं. ज्या काळामध्ये बाबासाहेबांच्या सावलीचा वीट काढायचा त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्र्या कशा घेतल्या असतील, त्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील. तर हे सगळं करण्यासाठी शाहूंनी बाबासाहेबांना मदत करावी आणि त्या मदतीच्या जोरावर, त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला शिक्षणासाठी जावं. अमेरिकेमधल्या अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण सर्व औषधागारातर्फे साजरी करत आहोत. आणि माझ्या मते आपल्या लातूर विभागातच नाही, महाराष्ट्रात सुद्धा आपल्या औषधागारासाठी जयंती साजरी होत असेल. थोडे भरभीतीने सर्वांनी एकजुटीने आणि एक दिलाने कार्य करून जयंती साजरी करण्यात ही औषधागाराची जयंती आहे आणि याचा आदर्श खरोखरच सर्व महाराष्ट्रातला आदर्श घेतात असं जयंती आपण साजरी करतो. जयंतीच्या निमित्ताने सांगायची इच्छिता म्हणजे की 14 एप्रिल 2025 रोजी आपण स्वच्छता मोहिमेअंतर्गत झाडे लावण्याची एक उपक्रम सुरुवात केला होता. पेपरचं कात्रण सुद्धा माझ्याकडे आहे. 14 एप्रिलला सुरुवात केलेली होती आपण आणि भीम जयंतीच्या अनुषंगाने कमिटीने ठरवल्यानुसार खरोखरच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी स्वच्छता अभियानामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा सत्कार करण्याचं जे कार्य केलेलं आहे खरोखरच खूप प्रत्येकाला संविधानाची प्रत दिलेली आहे. तिथे कार्य करताना प्रत्येकाने संविधान, आपलं भारताचं संविधान हे जगात सुद्धा त्या संविधानाला स्थान आहे. कारण भारत हे जगातील सर्वात मोठी लोकशाही गणराज्य आहे आणि भारतीय लोकशाहीचा आता सध्या तुम्ही पाहत असाल भारताच्या आजूबाजूला प्रत्येक कोणताही देश घ्या अराजकता माजलेली आहे. पण भारतामध्ये आहे का तशी परिस्थिती? कारण भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, घटनेचं राज्य आहे, संविधानावर चालणारं राज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतं. त्याच्यामुळं भारत देश हा लोकशाहीच्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करत आहे. एवढे मोठे क्रायसिस झाले, सगळं झालं तरी आपला भारत सुस्थितीमध्ये मार्गक्रमण करत आहे. हा एक विषय झाला. दुसरा म्हणजे तुम्ही पाहा की होळकर साहेबांनी सांगितलेलं आहे कोलंबिया विद्यापीठ आणि मुकेश यांनी त्यांनी सांगितलं की 32 फुटी पुतळा कोलंबिया विद्यापीठामध्ये उभा करण्याचं कार्य करून त्याचं उद्घाटन वगैरे केलेलं आहे. 32 फुटीच का उभा केला समोर तो सांगेल का? करेक्ट 32 प्रकारच्या डिग्र्या. अहो एक डिग्री घेता घेता आयुष्य निघून जातं. तिथं 32 प्रकारच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि असं कार्य जगाला मार्गदर्शक असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. फक्त एवढंच नाही, सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये भारताला पुढे नेण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. सामाजिक कार्य जर म्हटलं तर समाजामध्ये बैलगाडी जर असेल उदाहरणामध्ये फक्त एकच चाक जर चलत असेल आणि दुसरं चाक जर चलत नसेल तर काय होतं? गाडी जागेवरच फिरत असते. तसं भारताची प्रगती होत होती का तेव्हा? नाही. कारण काही समाजाला फक्त मोकळीक होती आणि काही म्हणजे समाजाला
दलितांना खूप वाईट परिस्थिती, वर्ण अवस्थेमुळे खूप वाईट जीवन जगावं लागत होतं. पण त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना म्हणजे स्वातंत्र्याचं जीवन आणि समानतेचं जीवन देण्याचं कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळेच आज भारत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती पथावर आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त सामाजिकच नाही, राजकीय क्षेत्रात सुद्धा पाहतो. जर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात असू द्या, पूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यात असू द्या, काही ठराविक जागा आहे आरक्षित आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सामाजिक घटकाला त्याद्वारे समान त्याची वागणूक मिळते असे कार्य केले गेलेले आहे. आर्थिक असू द्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी सर्व समाजाला एक संदेश दिलेला आहे की सर्वांनी शिकलं पाहिजे. आपला लिटरसी दर जो आहे शिकण्याचा, जो जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा किती टक्के होतं? 11%, फक्त 11%. आज भारताचा शिक्षणाचा दर साधारणतः 92% गेलेला आहे. त्यामध्ये पण त्यांचं योगदान आहे. जेव्हा विद्येचा आणि शिक्षणाचा विषय येतो तेव्हा प्रथम क्रमांकावर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समोरच गेलं पाहिजे, कारण त्याचं कार्य जेवढं मोठं आहे. आणि त्या कार्यामुळेच आज भारत सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खरोखरच परत एक वेळेस मी सांगू इच्छितो की उपक्रम तो जो उपक्रम आहे परत एकदा मी अभिनंदन करतो, कारण आपल्या आगारात प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे. मी पाहिलेलं पाठवणी झालं त्यांनी ते प्रवाशांचं ते प्रवासी राजा म्हणजे पुस्तिका हो कलेक्ट करायचं काम त्यांनी केलेलं होतं. खूप छान पद्धतीने तिकडे बडे असतील, गोरे असतील, प्रत्येकांचं नाव घेण्याजोगे आहे. आणि तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे बोलताना आम्ही त्यांनी बोलले की आपल्या आगारामध्ये तुम्हाला सांगतो खरंच कौतुकास्पद कार्य आहे. चार संघटना आहे, पण सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करणं फार मोठं मोलाचं कार्य असतं. ते कार्य साध्य केलेलं आहे. खरोखरच आम्ही पेट असतील, बाकी सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील, त्या सर्वांचं खरोखर अभिनंदन करा असं कार्य केलेलं आहे. अरमान बघा, या छोट्याशा मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा रेखाटलेली आहे पेन्सिलच्या माध्यमातून, पेनच्या माध्यमातून. आणि एवढी हुबेहूब प्रतिमा आहे की वाटणार सुद्धा नाही की हे त्याने हाताने रेखाटलेलं आहे. म्हणजे ते कलागुणच लागतात अंगामध्ये. आणि त्या मुलासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण राज्यामध्ये चित्रकलेमध्ये पहिला नंबर काढलेला आहे आणि त्या मुलाचा सुद्धा सत्कार करण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजे असं सामाजिक आणि महान व्यक्तीच्या जयंतीदिनी असे कार्य करणं म्हणजे त्या मुलांच्या स्मरणात पण त्या गोष्टी राहतात की बाबा आपण पण त्यांच्या विचारावर चाललं पाहिजे आणि त्यांचे विचार अनुकरण करून आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. हा एक त्या मागचा हेतू असतो. चांगली गोष्ट आहे. आणि मला तर म्हणायचं आहे की गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. गेल्या वर्षी झालाच होता, पण आजचा पण त्याच्यापेक्षा सुंदर झालेला आहे. आणि त्याचं सर्व श्रेय म्हणजे भीम जयंती कमिटी असेल, समिती असेल व सर्व आगारातील जेवढे काही आपले कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी यथोचित योगदान देऊन हे कार्य केलेलं आहे. आणि आपण जे सुरुवात केलं होतं, मी कसं सांगितलं, झाडे लावण्याची सुरुवात 14 एप्रिल 2025ला. तर आज मला सांगायला आनंद वाटतो की आपला नंबर पहिला येईलच, तर ते दुमत नाही, येईलच आणि येणारच. कारण तुम्ही पाहत असाल की प्रत्येक समितीच्या वेळेस प्रत्येकाचं योगदान आहे आणि त्या सर्वांचं योगदानाचं आज फलित झाल्यासारखं वाटतं. आणि हे खरोखरच तुमचं उद्देश आहे, मला सगळ्यांचे खरंच कौतुक आहे की त्यांनी मला असं म्हणजे असं करावं का आपण.
मी म्हणलं चांगल्या कार्याला म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगली सुरुवात काय शक्य छान. परत एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनी सर्व कर्मचारी वर्ग जयंती उत्सव समिती या सर्वांचे प्रत्येक वेळेस त्यामध्ये पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. संत बहिणाबाईच्या अतिशय सुंदर दोन ओळी आहेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, तुम्ही फक्त पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ होणार. तर तुम्ही आम्हाला फक्त सांगा, तुमच्या अतिशय स्वप्नाच्या पलीकडे आम्ही काम करू. आपला औसा आगार 100% येणार, 1 नंबरच येणार आहे. बारामती बांधतानाच 1 नंबर बांधलेला आहे तिथे. आपण तयार केलं आपलं 1 नंबर, त्याबद्दल काहीच दुमत नाही. आपण अतिशय सुंदर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. अशीच प्रेरणा, असाच सहकार्य, अशीच आम्हाला तुम्ही आयुष्यात देत राहाल. तिथं या जयंती कमिटीच्या वतीनं मी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी विक्रमला विनंती करतो की आज आभार मानून कार्यक्रम समारोप करावा. भरपूर बादशाह झाले, परंतु गुलामाला माणूस बनवून एकच बादशाह झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. या जयंतीची संकल्पना मांडून आपण जयंती उत्सव समिती तयार करण्यासाठी आपण एकत्र जमलो होतो. त्यामध्ये आपण उत्सव समितीचे अध्यक्ष मदन गायकवाड यांना अध्यक्ष केलेलं होतं आपण. त्याचबरोबर आपले इतर सर्व पदाधिकारी यांनी खूपच मोलाचं आपणाला कार्य केलेलं आहे. त्यामध्ये मदन गायकवाड अध्यक्ष लाभलेले होते, त्यांनी खूपच सहकार्य व कार्य केलेलं आहे चांगलं. उपाध्यक्ष अमोल सातपुते, त्यांनी गेल्या वर्षीची जयंती खूपच गाजवली होती. त्याचबरोबर या जयंतीमध्ये सिंहाचा वाटा उचलूनही चांगलं काम केलेलं आहे. बाबा मणियार यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन सोबतच उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. अमित भैया कांबळे सचिव, सगळा उलाढालीचा भार खांद्यावर घेऊन सर्वांना सोबत घेऊन चलत नाही तर पळत सगळ्यांच्या पुढं पळत होते ते. आणि त्यांनी आम्ही सोबत त्यांच्या सर्व त्यांच्यासोबत होऊन आम्ही पण कार्य केलेलं आहे. त्याबरोबर सहसचिव आमचे वर्कशॉपचे मित्र श्यामराव गायकवाड, हे सहसचिव शिवाजीराव कांबळे, नंदकुमार बोडके यांनी सहसचिवाची चांगली भूमिका पार पाडून आपल्या समितीला पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष निलेश कटाळे यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. आदमभाई शेख यांनी पण चांगला सहभाग घेऊन उत्सव समितीला खूपच चांगलं कार्य दिलेलं आहे. कोषाध्यक्ष मी विक्रम कावळे, मी स्वतःच आहे. त्याचबरोबर राहुल सुरवसे, खूपच महत्त्वाचं नाव आलेलं आहे या ठिकाणी. राहुल सुरवसे त्यांनी डेपोमधला कुठल्याही कार्यक्रम होत्या त्या प्रत्येक कार्यक्रमाला सक्रिय सहभाग त्यांचा आवर्जून असतो. खूपच चांगली बाब आहे. प्रत्येकाला वेळ देणं शक्य होत नाही, परंतु त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला वेळ देऊन जबाबदारीपूर्वक सर्व कामे त्यांनी पार पाडलेली आहेत. मी आल्यापासून पाहतो आणि मला भरपूर जणांनी पण सांगितले, राहुल सुरवसे म्हणले की कार्यक्रमाचा मेन राहुल सुरवसे हे उपस्थित असले तर कार्यक्रम 100% सक्सेसफुल होतो, असा चिन्ह त्यांच्यासोबत जोडलेला आहे. त्याचबरोबर महिला प्रतिनिधीमध्ये फुल सुंदर सांगोना मॅडम, त्यांनी खूपच उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आपल्या बस स्टँडसाठी पाण्याचा प्लॅन त्यांनी व आपले सूर्यवंशी या दोघांनी दिलेला आहे. हांडे सुरेखा यांनी पण आपल्या महिला प्रतिनिधी म्हणून खूपच चांगलं काम केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आता प्रमुख मार्गदर्शक रवी साबळे साहेब कुठे गेले का? ठीक आहे. त्यांनी खूपच सर्वसमावेशक राहून उत्सव समिती साजरा करण्यासाठी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी खूपच मेहनत उचललेली आहे. प्रसिद्धी प्रमुख अंगद कापले साहेब, आपला हा जो पूर्ण कार्यक्रम झालेला आहे त्या पूर्ण कार्यक्रमाला एका मोबाईलमध्ये सूचीबद्ध व आपल्याला आठवणी कायम ठेवण्यासाठी कार्य केलेलं आहे. त्यांचंही खूप खूप प्रमाण, त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि आपले राठोड साहेबांना खूपच बोलण्याच्या ओघात राहून गेलं तर मला काल एक भाषण पाठवलं होतं. मला लक्षात होतं की तुमचं भाषण वाचत होतं. मला कडनं छान असं भाषण पाठवलं मला तुम्ही. आणि AI चा खूप उपयोग करा. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ते अंगद कापले साहेबांच्या प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण
समितीतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी साहेब यांच्यातर्फे सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर आपले या कार्यक्रमाचा खूपच सिंहाचा वाटा उचललेले मुकेश कांबळे यांनी कार्यक्रमाला खूप तळमळीने व झटून सर्वांना एका जागी आणून एका ठिकाणी बांधून कार्य करण्यासाठी त्यांनी खूपच प्रयत्न केलेले आहेत. आमचे वर्षाचे देवा कुलकर्णी यांनी आमच्या वर्षामध्ये सर्वांना एकत्र करून मला तोडणे का मुमकिन आहे नामुमकिन आहे त्या प्रकारे वज्रमूठ झाली तर त्याला कुणीही तोडू शकत नाही अशा प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला या कार्यक्रमाला आधार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या डेपोला पनिशमेंट डेपो म्हणलं जाते. मी आलो तसं ऐकत होतो, परंतु साहेब मला या ठिकाणी आवर्जून सांगा वाटते पनिशमेंटचा पुरस्कार डेपो कधी आपण परिवर्तन केलेला आहे हे कुणाला कळू दिलेलं नाही. त्याचबरोबर आपले कार्यक्रमाचे उत्सव समितीचे सचिव अमित भैया यांचंही साहेबांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. जयंती समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष अमोल सातपुते कृपया पुढे याचा त्यांचाही सत्कार करायचा आहे. आणि या कार्यक्रम आपण सर्वांचा कार्यक्रम आहे त्यामुळे कुणाचं नाव वगैरे यदा कदाचित चुकून राहिलं गेलं असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करून स्वतः पुढे यायचं आहे. कारण हा कार्यक्रम आपला सर्वांचा आहे त्यामुळे कोणी नाराज व्हायचं काही कारण नाही. राहुल सूर्यवंशी राहुल भैया कृपया पुढे या. तुमच्या बाबा मनियार यांचे पुत्र अरमान मनियार यांनी सुंदर असं हँड स्केच स्वतः हाताने तयार करून दिलेला आहे त्यामुळे त्यांचा खूप खूप अभिमान आणि कार्यक्रमाला भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची खूपच चांगली शोभा वाढलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. अमोल आणि अमोल भैया सातपुते निलेश कटाळे कृपया पुढे यायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमातर्फे उत्सव समितीतर्फे आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. असे आपले अनेक कर्मचारी आहेत की त्यांनी मोलाचा वाटा आणि योगदान दिलेलं आहे या कार्यक्रमाला. त्यामुळे चुकून कोणाचं नाव राहिले असे तर माफ करा. आणि साहेब आम्हाला आवर्जून सांगू इच्छितो पानिशमेंट डेपोचं आम्ही पुरस्कार डेपो हे परिवर्तन केलेलं आहे आणि ते शक्य झाले तुमच्या संकल्पनेतून. कारण आपल्या आता येणाऱ्या कार्यामध्ये प्रथम पारितोषिक पटकावू हे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांतर्फे तुम्हाला आश्वासन देतो. आम्ही खूपच कष्टाने व सर्व मिळून प्रेमाने इतर पुढचे सर्व काम करून आपण आपला बस स्थानक प्रथम क्रमांकावर आणण्याचं आश्वासन देऊ इच्छितो. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आपले स्वामी साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे आपणाला खूपच मोलाचे आणि मार्गदर्शक श्री होळकर साहेब लाभलेले आहेत. त्याबरोबर राठोड साहेब लाभलेले आहेत. वडगावी मॅडम लाभलेली आहेत. त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिला वर्ग त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवली. त्यात आपली एक छोटीशी कन्या आली होती. तिने खूपच सुंदर असं भाषण करून आपल्या कार्यक्रमात असं प्राणज्योत टाकलेले. त्यावर त्या कन्याचेही खूप खूप आभार. याबरोबर पोलीस प्रशासनाची PSI साहेब आले होते त्यांचे खूप खूप आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपण जेवणाचा नियोजन केलेलं आहे. सर्वांनी जेवण करायचं आहे. जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. आणि कार्यक्रमात कुठं काय चुकून कुणाचं नाव राहिलेलं असेल तर सगळं मोठ्या मनाने आपल्याला मान करायचा आहे. कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. कार्यक्रम माझा आहे असं सर्वांनी म्हणून पुढे चालायचं आहे. जय हिंद, जय भारत, जय लवजी, जय भीम, जय भीम, जय भीम. आम्हाला